फोंडा घाटातून आजपासून अवजड वाहतूक सुरू। गेली 4 दिवस देवगड निपाणी राज्य महामार्गावर फोंडा घाटात मोरीतील पाईप खचून रस्त्याच्या पृष्ठभागावर खड्डा निर्माण झाल्याने या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती। गेली 4 दिवस बंद असलेल्या फोंडा घाटातील रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने आज शनिवारी सकाळपासून घाटातून अवजड वाहनांची वाहतूक सुरू होणार आहे। याबाबतचा आदेश सिंधुदुर्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी काढला। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। मार्ग खुला झाल्याने अवजड वाहनधारकांनी आनंद व्यक्त केला। एकेरी वाहतूक करून काम करणं शक्य नसल्याने काही दिवस अवजड वाहनांना या घाटातून वाहतुकीस बंदी होती। त्यामुळे गेली 4 दिवस हजारो वाहने या मार्गावर थांबली होती। वाहतूक सुरू झाल्याचा आदेश आल्याने सध्या अवजड वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला। केके न्यूज साठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।